वर्ष आज पूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येईल आणि आजचं सत्र अक्षरशः विशेष अर्थाने खास. कारण परत एकदा आपण कवितांचं सत्र होतंय. मागचं सत्र सुद्धा कवितांवर होतं. आजचं सत्रही कवितांचं आहे आणि त्याच्यामध्ये वैविध्य तुम्हाला दिसून येईलच. मगाशी आपल्यापर्यंत जर मेसेज पोचला असेल तर आपण आजचं जे सादर करतेत आजच्या वैशिष्ट्य असं की जयंतराव स्वतः कवी असून सुद्धा त्यांनी काही अमेरिकन कविता हा विषय आजच्या सादरीकरणाकरता निवडला. अर्थात त्यांचा कविता ऐकण्याचा योग आपल्या इतर मैफिलींमध्ये येत असतो. आज मात्र त्यांनी एक विशेष वेगळा विषय म्हणून आजचा विषय घेतलेला आहे. आणि खरं तर कुठलीही कविता असेल तर ती कळणारा वर्ग हा भाग्यवान असतो. आपल्याला कविता कळायला लागणं, त्या कवितेतली गोडी लागणं, मजा येणं कविता ऐकल्यानंतर हा आनंदाचा आणि भाग्याचा विषय आहे असं मला नेहमी वाटतं. आणि त्याच्यामध्ये असलेला आनंद जो आज आपल्यापर्यंत एक उलगडला जाणार आहे. मला वाटतं आपला अधिक वेळ न घेता मी जयंतरावांना विनंती करतो की आजचं सत्र त्यांनी सुरू करावं. नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा शब्दांगणमधून आपली भेट होते. मागे मी शब्दांगणवर कार्यक्रम केला होता पण तो कोरोना काळात नसल्यामुळे इथे येऊन केलेला होता. शब्दांगणमध्ये सहभाग हा नेहमीच आनंदी असतो. श्रोता असो म्हणून असो किंवा वक्ता म्हणून असो. आजचा जो विषय आहे आपला तो काही अमेरिकन कविता याच्यासाठी असं म्हटलंय की मी 2016 मध्ये जवळजवळ 6 महिन्याचा काळ अमेरिकेत होतो आणि ते पण न्यूयॉर्क मध्ये होतो. अर्थात त्या काळात वाचन हाच एक मुख्य छंद म्हणा, विरंगुळा म्हणा होता. तर त्यामुळे त्या काळात आता करायचं काय, मग आता कवी असल्यानंतर काय करायचं, तर मग इथल्या कविता वाचू असा विचार केला होता. पण आता वाचायचं कसं, म्हणजे काहीतरी त्याला मेथड पाहिजे ना. किंवा मग असं ठरवलं की कुठलीच मेथड नाही घ्यायची, नुसताच मॅडनेस घ्यायचा आणि जे हाताला लागेल ते वाचायचं. मग कुठलं वृत्तपत्र असो, नाहीतर घरी असलेली पुस्तकं असो, बाहेर कुठेतरी मिळालेलं काही हाती पडलेलं पुस्तक असो, जुन्या पुस्तकांच्या दुकानात एखादं मिळालं तर ते असो, असं करत करत मी जे मिळेल, हाताला लागेल, जसं मिळेल तसं वाचत गेलो. त्यामुळे जवळजवळ 4-4.5 महिने मी वाचत होतो कविता. पण त्याच्यामध्ये काही कोणी मार्गदर्शक नव्हता. ही वाचा, हा लेखक वाचा, हा कवी वाचा, तो कवी वाचा. त्यामुळे जे हाताला लागलं ते वाचायला सुरुवात केली. त्यामुळे नंतर मग काही नावं माहीत झाल्यानंतर मग नेटवरून थोड्या कविता शोधल्या आणि त्याच्यामधनं काही कवींना जास्त ओळख झाली. ज्याची कविता आवडली ती नोट करत गेलो. सुरुवातीला काहीच क्रायटेरिया नव्हता, त्यामुळे खूप कविता जमा झाल्या. नंतर असं लक्षात आलं की याच्यातल्या 70% कविता आपल्याला समजण्यासारख्या आहेत. याची कारणं मुख्य म्हणजे अशी की तिथली संस्कृती वेगळी आहे, अमेरिकन संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे त्यांचे अनेक ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक, भौगोलिक संदर्भ वेगळे आहेत, चालीरीती वेगळ्या आहेत. आपल्याकडे जशा काही आपल्या इतिहासात महत्वाच्या घटना आहेत, मग तो राजकीय इतिहास असो, सांस्कृतिक इतिहास असो, तसंच त्यांच्या इकडे अनेक बैलाचे दगड म्हणावे अशा घटना आहेत आणि ज्या घटना सगळ्यांना माहीत आहेत आणि
पण बाहेरचा माणूस जेव्हा तिथे जातो तेव्हा त्याला तो संदर्भ नक्की माहीत असेलच असं नाही. तर त्यामुळे तिथल्या चालीरीती, त्यांची घटना किंवा इतर मुख्य म्हणजे त्यांच्या बोली भाषा जी आता बोलली जाते, ज्याला आपण स्लँग म्हणतो. त्या स्लँग भाषेचं एक वेगळं व्याकरण, एक वेगळा शब्दकोश आहे. त्यामुळे म्हणजे एक वेळ इंग्लिश समजेल, अमेरिकन इंग्लिश, पण अमेरिकन स्लँग समजून घ्यायला आणखीन एक ती पुढची पायरी आहे. कारण स्लँग मधल्या अनेक शब्दांचा अर्थ आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे काही कविता समजणं अवघड गेलं. पण काही ठळक बाबी या सगळ्या वाचनामध्ये माझ्या लक्षात आल्या की गेल्या 1.5-2 शतकांमध्ये गोऱ्या अमेरिकनांनी इतकेच अनेक प्रतिभावान कृष्णवर्णीय कवयित्री होऊन गेले किंवा आहेत आणि आजही आहेत. उदाहरणतः माया अँजेलो, ग्वाडलिन ब्रुक्स, एलिस वॉकर या कवयित्री, तर पॉल कॅलस किंवा लँगस्टन ह्युजेस याच्यासारखे प्रतिभावान कृष्णवर्णीय कवी पण आहेत, ज्यांच्या कविता आज आपण पाहणार आहोत. अर्थात ह्या कार्यक्रमासाठी किंवा कुठेही या अमेरिकन कविता सादर करताना, कवितांची निवड करताना फार मोठ्या कविता घेतलेल्या नाहीत. तसंच न समजणारे संदर्भ ज्याच्यामध्ये आहेत. जसं आपल्याकडे आपण लक्ष्मण रेषा म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मण रेषा म्हणजे काय. पण त्यांच्याकडच्या काही संदर्भ आहेत जे आपल्याला कळत नाही आणि ते जर समजून घेत बसलो तर मग आपल्याला त्या कवितेचा आनंद घेता नाही येणार. तर म्हणून काही फार मोठ्या न समजणारे संदर्भ, स्लँग भाषा, फारच स्लँग असेल तर आपल्याला समजत नाही, किंवा काही विशिष्ट विषय आपण टाळतो. त्यांच्या कवितांचे जरी असले तरी आपण आपल्याकडे आपल्या सादरीकरणामध्ये ते विषय काही कारणामुळे घेता नाही आल्या. त्यामुळे ते करताना म्हणून त्या कविता गाळाव्या लागल्या. पण ज्या कविता निवडल्या त्यामध्ये विषय वेगवेगळे आहेत, मांडणी वेगवेगळी आहे कवितांची, वेगवेगळे फॉर्म्स वापरलेत आणि सोपेपणा म्हणजे आपल्याला समजायला सोपेपणा भाषेचा, हे 3 मोठे निकष लावून ह्या सगळ्या कविता मी निवडल्या आहेत. आता आपण साधारणतः ह्या सगळ्या कविता ज्या आहेत ह्या 1960 पासून पुढे आहेत. म्हणजे आपण आता असं म्हणूया की 2016 साली तर जवळजवळ 50 म्हणजे 55-56 वर्षाच्या कविता सगळी रेंज या मध्ये आहे. त्यामुळे 1960 पासून आपण सुरुवात करणार आहोत. आता 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत की गेल्या व या शतकातल्या 2 प्रमुख घटनांचा अमेरिकन समाज जीवनावर आणि पर्यायाने साहित्यावर खूप मोठा परिणाम झाला. एक म्हणजे अनेक वर्ष चाललेलं व्हिएतनाम युद्ध. व्हिएतनाम युद्ध जवळजवळ 20 वर्ष चालू होतं. आणि दुसरं म्हणजे 9/11 म्हणजे 11 सप्टेंबर 2001 ला झालेलं वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये जो मोठा हल्ला झाला अतिरेकी, वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त झालं. तर ह्या 2 घटना अमेरिकन इतिहासात म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ज्या काळाच्या कविता आपण बघणार आहोत त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. तर त्यामुळे हे विषय ह्या सगळ्या आधुनिक कवींच्या याच्यामध्ये येतील. तसंच 1960च्या आधीची जी कविता आहे ती आहे चांगली, पण त्या मोठ्या मोठ्या आणि थोडी क्लासिकल कविता आहे आणि भाषा आणि वाङ्मय किंवा वाङ्मयीन विषय हे थोडेसे आपल्याला क्लिष्ट किंवा न समजणारे किंवा काही वेळा अनइंटरेस्टिंग पण आहेत. आता 9/11 मुळे काय झालं की दहशतवाद थेट अमेरिकेच्या घरातच घुसला आणि ह्या दोन्ही कवितांनी म्हणजे ह्या दोन्ही घटनांनी अनेक अमेरिकन कवितांना जन्म दिलाय, ज्या आपण आज आपल्या याच्यामध्ये काही येतील. आपण पहिल्या कवितेकडे वळूया. ही पहिली कविता जी आहे ही साधारणतः 1960 सालची आहे, ग्वेंडोलिन ब्रुक्स या नावाच्या कवयित्रीची. ह्या काळात काय होतं की अमेरिकेमध्ये इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं आणि आई वडील दोघंही पैसे कमवण्याच्या मागे लागल्यामुळे आई वडील बाहेर आणि मुलं घरात एकटी किंवा त्यांच्यावर संस्कार करणार कोणी नाही आणि अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्यामुळे एक अशी पिढी की ज्या पिढीजवळ ज्या घरी पैसा आहे, सगळ्या सोबत आहेत, पण त्याच्याकडे लक्ष देणारं, त्यांना गाईड करणारं असं कोणी नाही. त्यामुळे आणि थोडीशी गरीब श्रीमंती ही दरी पण होती.
त्यामुळे जो क्लास अजून पैसा कमवायला लागलेला नव्हता किंवा याच्यात मुख्य कृष्णवर्णीय क्लास आला, तो क्लास आणि त्या काळात त्या क्लासमधली जी टीनेजर्स मुलं होती, आपण हा बऱ्याच वेळा एक्सप्रेशन वापरतो, टीन म्हणजे काय, टीन युजर्स. तर 13 ते 19 या वयोगटामधली जी मुलं असतात, म्हणजे ज्यांच्या वयाच्या आकड्यामध्ये टीन हा शब्द येतो, ते सगळे टीनेजर्स आहेत. आणि त्यामुळे ह्या अमेरिकन टीनेजर्स जी मुलं होती, यांची एक स्वैर भणंग अशी जीवनशैली निर्माण झाली. पैसा भरपूर आहे, कोणी बघायला नाही, कोणी विचारायला नाही, संस्कार नाहीत. त्यामुळे ही मुलं वाटेल म्हणजे करेल, जे जे थोडेफार अभ्यासू होते ते शाळेत गेले, किंवा बऱ्याच जणांनी शाळा सोडल्या, बऱ्याच जणांचं शिक्षणाकडे लक्ष नाही, आणि दिवसभर काही ना काहीतरी उधळत्या करत हिंडायचं, असा एक मोठा वर्ग या टीनेजर्सचा निर्माण झाला. तर आणि ह्याच शतकामध्ये अमेरिकेमध्ये पॉप कल्चर पण, पॉप म्युझिक आणि पॉप इतर कल्चर पण बोकाळलं होतं. त्यामुळे एकीकडे कमालीची संपन्नता, श्रीमंत होण्यामध्ये मुलांकडे दुर्लक्ष करणारा गोरा पालकवर्ग, आणि बेकारीमुळे कृष्णवर्णीय समाजातील पण त्याच वयोगटात म्हणजे टीनेजर्स मधल्या मुलांच्या गँग्स निर्माण झाल्या. आणि ह्या सगळ्या गँग्स दिवसभर नुसतं कुठेतरी उजाडक्या करायच्या, कुठे माऱ्या कर, कुठे चोऱ्या कर, किंवा मग काहीतरी बँड काढ, त्याच्यामध्ये कुठलं तरी प्रकारचे म्युझिक निर्माण कर, असं निर्माण झालं. आणि दिशाहीन दिनचर्येत ही पिढी आपला दिवस घालवायला लागली, म्हणजे वागण्याला दिशा नाही आणि पुढे काय याची हे माहीत नाही आणि त्याची पर्वाही नाही, असं काहीतरी एक जीवनशैली आहे. तर ही ग्वेंडोलिन लुक्सची कविता आहे. ही आपण ज्याला आजकाल रॅप म्हणतो, त्या रॅप शैलीतली ही कविता आहे. छोटे छोटे शब्द आहेत. वी रिअल कूल. आता आपण कूल हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे काही शब्द आता आपल्याला माहिती आहे, त्यामुळे काय फारसं. वी रिअल कूल, वी लेफ्ट स्कूल. वी रिअल कूल, वी लेफ्ट स्कूल, वी लर्क लेट, वी स्ट्राईक स्ट्रेट. वी लर्क लेट म्हणजे आम्ही रात्री कुठेतरी भटकत बसतो, रेंगाळत बसतो, लर्किंग. वी लर्क लेट, वी स्ट्राईक स्ट्रेट. आता वी स्ट्राईक स्ट्रेट याचा अर्थ आम्ही थेट हल्ले करतो, किंवा आम्ही थेट माऱ्या करतो, किंवा त्याला चढाई करतो. पण ह्याला एक बॅकग्राऊंड आहे, की ही जी सगळी मुलं होती, ही दिवसभर कुठेतरी, त्यावेळेला हे सगळे पूल म्हणजे बिलियर्ड्सचे हे अवेलेबल असायचे, पूलचे बोट्स, आणि तिथे दिवसभर ही मुलं त्या पूलचा तो खेळ खेळत होती. आणि त्याच्यामध्ये शॉट असा असतो, की तुम्ही जर स्ट्रेट शॉट मारला आणि तुमचे पूलमध्ये जर तुमच्या होल्समध्ये ते हे गेले तुमचे चेंडू, तर त्याला स्ट्रेट म्हणायचं. तर वी लर्क लेट म्हणजे आम्ही रात्रभर भटकत बसतो, वी स्ट्राईक स्ट्रेट असाही त्याच्यामध्ये अर्थ आहे. म्हणजे आम्ही जे काय करायचो ते थेट रोखठोक करतो. वी सिंग सिन, शब्दरचना पहा, वी सिंग सिन म्हणजे आम्ही दुर्गुणाची गाणी गातो, किंवा जे वाईट बिहेवियर आहे, किंवा जे समाजाच्या दृष्टीने अत्यंत अनैतिक किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं बिहेवियर आहे, ते आम्ही त्याचीच गाणी गातो. वी सिंग सिन, वी थिन जिन. वी थिन जिन म्हणजे जिन मध्ये आम्ही पाणी घालून कारण बरेच जण आहेत आणि प्रत्येकाला जिन मिळेल याची काही खात्री नाही, म्हणून आम्ही थोडीशी जिन घेतो, जेवढे पैसे असतील तेवढे, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून पितो. वी सिंग सिन, वी थिन जिन, वी जॅझ जून. वी जॅझ जून, वी डाय सून. वी जॅझ जून याचा अर्थ, जून हा अमेरिकेतला समर टाइम असतो, आणि त्यावेळेला साधारणतः सुट्टे असतात समर टाइम वगैरे मध्ये. त्यामुळे जून हा आरामाचा, भटकायचा, काही काम नाही म्हणजे विषय काही अभ्यास नाही, वेळ भरपूर आहे असं महिना असतो. वी जॅझ जून. तर जॅझ या शब्दाचा अर्थ अनेक आहे. जॅझ आपल्याला म्युझिक पण माहिती आहे, जॅझ म्युझिक, किंवा जॅझचा अर्थ असा आहे की एनर्जी, फुल ऑफ एनर्जी, जॅझी म्हणतो आपण एखादी जॅझी स्टाईल, तर ते आहे. आणि जॅझचा काही एक अर्थ अश्लील पण आहे. त्यामुळे ह्या वी जॅझ जूनला
चे वेगवेगळे शेड्स आहेत वेगवेगळे म्हणजे. पण थोडक्यात म्हणजे आम्ही आमच्या मनासारखं मोकळेपणाने काही काम नाही असं असं जगतो. वी जॅज जून. आणि लाईफ आमच्यासाठी जवळजवळ जूनच आहे आयुष्यभर. म्हणजे महिना कोणताही असो, आम्हाला शाळेतच जायचं नाही का मग सगळे जून जून आहे. वी जॅज जून. आणि ह्या सगळ्यात परिणाम काय, वी डाय सून. त्यामुळे आम्ही लवकर मरतो. तर ह्या 8 ओळींमध्ये वेंडलिन ब्रुक्सनी त्या काळची जी हिप्पी संस्कृती आहे त्याच्यामध्ये त्याचं सगळं म्हणजे ते सगळं वर्णन केलं आहे. आता आता कसं आहे की समर हॉलिडेज या जूनमध्ये असतात, त्यामुळे वी जॅज जून. तर त्या काळी ह्या वी जॅज जून या ओळीला आक्षेप घेतला गेला आणि ही कविता बॅन झाली होती. कारण त्याच्यामध्ये अश्लील अर्थ आहे असं असं काही जणांचं म्हणणं होतं. आणि जॅझचे अनेक अर्थ जे आहेत त्याच्यामध्ये, जसं आपल्याकडे एखाद्या शब्दाचे अनेक कदाचित एखादा अश्लील अर्थ आहे, तर तसं ते हे झालं. पण मुळात ही जी मुलं आहेत किंवा ही जी स्थिती आहे जी या कवितेत वर्णन केलं आहे, ती कुठेतरी हिप्पी संस्कृती जी नंतर आली आपल्याकडे. हिप्पी संस्कृती म्हणजे काही करायचं नाही, वाटेल तसे ड्रेस घालायचे, वाटेल तसे केस वाढवायचे आणि गांजा किंवा चरस जे काही ड्रग्ज असतील ते पीत दिवसभर पडून राहायचं. कुठली जबाबदारी घ्यायची नाही, कुठली काही हे करायचं नाही आणि फ्री लव्ह म्हणजे कुठलीच मॉरॅलिटी पाळायची नाही. त्यामुळे एकनिष्ठता, विवाह संस्था वगैरे हे सगळं त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे ती वाटेल बिहेवियर, कोणीही कोणाबरोबर राहायचं, कसंही राहायचं आणि मिळालं तर खायचं, नाहीतर मग प्यायचं किंवा नुसतं गांजा ओढत राहायचं. त्याच्यामुळे अशी नशेत घालवणारी स्थिती होती. हे ह्याच कल्चरला थोडं हिप्पी कल्चर म्हटलं. आता हिप्पी या शब्दाचा असाच अर्थ आहे की जे स्वतःच्या आनंदात मशगूल असतात, नशेत राहतात, त्यांना इतर काही पर्वा नाही. पुढे पुढे ही मंडळी अमेरिकेतनं बाहेर पडली आणि सगळ्या जगात गेली. आपल्याकडे आपल्याला माहिती आहे 60च्या दशकानंतर आपल्याकडे ही हिप्पी संस्कृती आली होती. म्हणजे बेल बॉटम, अंगात चित्रविचित्र कपडे, वाढवलेले केस आणि विशेषतः गांजा किंवा हे याची आणि विशेषतः गोवा हे या सगळ्यांचं अड्डा झालेला होता. आणि आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा हिप्पी हा शब्द रूढ झाला होता तो. याचं कारण असं की असं सगळं करणारा हा हिप्पी आहे आणि हिप्पी कॅरेक्टर्स आपल्या साहित्यात दिसायला लागली, आपल्या सिनेमात दिसायला लागली आणि सिनेमातले अनेक कॅरेक्टर्स हिप्पी होती आणि ते कल्चर हळूहळू आपल्याकडे आलं. आपली इच्छा असो वा नसो ते आलं. आपल्या संस्कृतीशी त्यावेळेला त्याचा थोडासा संघर्षही झाला, पण ते आलं आणि आपण ते सगळं आपण सुदैवाने आपण त्या काळामध्ये आपण हे सगळं पाहू शकलो. आता हे कल्चर आल्यानंतर अर्थात ते सिनेमात पण आलं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 60च्या दशकामध्ये देवानंदचा सिनेमा आला होता हरे राम हरे कृष्ण. त्याच्यामधलं जे दम मारो दम जे गाणं आहे ते गाणं आणि ही कविता अशी जर तुम्ही बाजूला बाजूला ठेवून पाहिली तर तुम्हाला असं लक्षात येईल की विषयच नाही, पण याची जी कविता म्हणून मांडणी आहे म्हणजे छोटे छोटे शब्द, तसंच दम मारो दम मध्ये आहे आणि त्या दोघांचा विषयही साधारणतः एकच आहे. म्हणजे दम मारो दम, मिट जाए गम, बोलो सुबह शाम, हरे कृष्ण हरे राम, ही जशी छोटी छोटी वाक्य आहेत तसंच हे वी रिअल कूल, वी लेफ्ट स्कूल, वी लर्क लेट, वी स्ट्राईक स्ट्रेट याच्याशी ती याच्यासारखीच ती कविता आहे हिप्पी कल्चरमध्ये. म्हणजे आणि मुख्य म्हणजे आपल्याला आनंद बक्षीला क्रेडिट द्यावं लागेल की त्यांनी हिप्पी ती म्हणणारी मुलगी हिप्पी आहे आणि आजूबाजूचं सगळं वातावरण माहोल हिप्पी आहे, तर त्यांनी काही फार मोठं जे शब्द तिच्या तोंडी घातलेले नाही. आणि ती कल्चर जी भाषा बोलेल तीच भाषा त्यांनी या गाण्यात वापरली आहे त्याच्यामध्ये आणि शब्द सारखी आहे आणि त्यामुळे आनंद बक्षीला क्रेडिट द्यावंच लागेल. आणि त्यामुळे दम मारो दम हे आपल्याकडचं गाणं आणि हे जे रॅप म्युझिक आहे याला जो रिदम असतो तो आफ्रो अमेरिकन रिदम आहे. म्हणजे विशेषतः वेस्ट इंडियन कॉलेप्सचं म्युझिक थोडंसं ज्यांना माहित असेल तर तसं त्यांचं म्हणजे त्या बीटमध्ये जास्त मात्रा नसते, छोटे छोटे बीट्स असतात. तर आर डी बर्मनने ते गाणं करताना ते बीट्स पण तसेच वापरले. त्यामुळे इट्स लाईक अ रॅप सॉन्ग.
त्यामुळे आणि आता आपल्याकडे नंतर हल्लीच्या दशकामध्ये गली बॉय नावाचा सिनेमा आला होता म्हणतात. त्याच्यामध्ये हे सगळं रॅप कल्चर वगैरे दाखवलं होतं आणि आता हे हे बऱ्याच मोठ्या प्रकारानं आलेलं आहे. पण साठीच्या दशकातली ही कविता असो किंवा दम्मार दम असो, हे दोन्ही त्यावेळेच्या रॅप कल्चरची एक सुरुवात आपण आपण त्याच्यामध्ये म्हणूया त्याच्यामध्ये. तर त्या दृष्टीने ही एक महत्वाची कविता आहे. वी रिअल कूल, we real cool, we left school, we lurk late, we strike straight, we sing sin, we thin gin. म्हणजे वी जस्ट जून, वी डाय सून, हे जे आपण असे यो यो करत जे अनेक वेळेला रॅप असतात, तशी ही कविता आहे. तर ती त्यामुळे ही, आणि हे 1960च्या दशकात लिहिल्या गेलेली कविता आहे. त्यामुळे ही आपण तेव्हापासून सुरुवात करतो. दुसरं, जेव्हा मी अमेरिकन कवयित्रीने लिहिलेल्या कविता मला जास्त प्रभावी वाटल्या. जे आधुनिक कवयित्री ज्या आहेत त्यांनी निरनिराळे विषय हाताळले आहेत. त्याच्यामध्ये सामाजिक जाणीवा मुख्य आहेत, महत्वाच्या आहेत, किंवा फेमिनिटी म्हणजे तुमची फेमिनिस्ट चळवळ पण आहे. पण वैयक्तिक जीवनामध्ये प्रेम, जोडीदाराविषयीच्या कल्पना किंवा अपेक्षा, लग्न, विवाहाच्या अंतर्गत किंवा विवाह बाह्य संबंध, गर्भधारणा ह्याविषयीचे त्यांचे विचार फार स्पष्ट आहेत या सगळ्या कवयित्रींचे. या आणि मी ज्या काही कविता वाचल्या त्याच्यामध्ये भाबड्या, स्वप्नाळू, प्रेम कविता अशा फारच कवी मला आढळल्या. आता ही दुसरी कविता जी आहे ती डी मिशेल नावाच्या एका फक्त नाव माहीत असलेल्या कृष्णवर्णीय कवयित्रीची कविता आहे. आता ह्या कवितेची गंमत अशी की ह्या कवितेतल्या स्त्रीला रडणारा पुरुष जोडीदार म्हणून हवा. अर्थात रडणारा पुरुष म्हणजे काय ते आपण आता पुढे पुढे पाहू. पण ती म्हणते, आय वॉन्ट अ मॅन दॅट क्राईज. आय वॉन्ट अ मॅन दॅट क्राईज. ते म्हणते, मेनी टेक अ साइन ऑफ मॅन क्राईंग ॲज विकनेस. मेनी टेक साइन ऑफ मॅन क्राईंग ॲज विकनेस. I say it's a symbol of humbleness and his meekness. Society says men don't cry, they are strong end to end. म्हणजे समाज असं म्हणतो की जी माणसं रडत नाहीत किंवा ती खरोखर स्ट्रॉंग, कणखर असतात. आणि बऱ्याच वेळा मेनी टेक द साइन ऑफ मॅन क्राईंग ॲज अ विकनेस. म्हणजे एखादा पुरुष जर रडला तर त्याची कमजोरी आहे किंवा त्याचा दुर्बळपणा आहे असं आपण म्हणतो. आणि आपण बऱ्याच वेळा म्हणतो, काय मुलीसारखा रडतोयस, किंवा काय रडूबाई आहेस, किंवा मर्द को दर्द नहीं होता, मर्द रोते नहीं, मर्द की आंख में आंसू नहीं होते, वगैरे वगैरे वगैरे. आणि आपल्याकडे पुरुषाची प्रतिमा जी आहे ही अशीच आहे की तो कणखर म्हणजे तो दगड असला पाहिजे आणि तो दगडासारखा राहायला पाहिजे. कुठल्याही भावनात्मक परिस्थितीमध्ये नाही रडायला नको. आणि त्याचं रडणं हे त्याची कमजोरी समजली जाते. तर मेनी टेक द साइन ऑफ मॅन क्राईंग ॲज विकनेस. आय से इट्स अ सिम्बॉल ऑफ हंबलनेस अँड हिज मीकनेस. सोसायटी सेज मेन डोंट क्राय, दे आर स्ट्रॉंग टू द एंड. Well, give me a man that cries, that means he is at least willing to try and make an effort. म्हणजे मला असा एक पुरुष दाखवा की जो त्याच्या कदाचित डोळ्यामध्ये अश्रू येतील किंवा तो भावना विवश होईल, म्हणजे तो ते सगळं रोखायचा प्रयत्न नाही करत. वेल, गिव्ह मी अ मॅन दॅट क्राईज, दॅट मीन्स ही at least is willing to try and make the effort. That means he has feelings. That means he has feelings, and there is a soul that lies beneath the iron structure exterior. म्हणजे त्याच्या सो कॉल्ड कणखर आवरणाखाली एक कुठेतरी हृदय आहे, कुठेतरी आत्मा आहे, आणि त्यामुळे त्याला भावना आहेत. तो काही असा भावनाशून्य संवेदनाहीन दगड नाही. अर्थात आता ती म्हणते, टीयर्स फ्रॉम अ मॅन मीन मोर दॅन दोज ऑफ अ वुमन. पुरुषाचे अश्रू ना स्त्रीच्या अश्रूंपेक्षा वेगळा अर्थ असतो, वेगळे संदर्भ असतात, वेगळी कारण असतात असं आपण म्हणतो. आणि आता ती ही पुढे त्या 3 ओळी जी म्हणते की बऱ्याच जणांना पटणार नाही. ती म्हणते की अ वुमन इज टॉट टू क्राय, इट्स टू हर ॲडव्हान्टेज. दॅट
म्हणजे एखाद्या मुलीला रडावं किंवा रडता येणं किंवा ती रडते तेव्हा ते तिच्या फायद्याचं असतं. कारण दॅट इफ अ मॅन सीज अ वुमन क्राईंग ही विल कट यू सम स्लॅक्स जस्ट बाय दॅट ऍक्ट अलोन. म्हणजे आता ही रडते बुवा म्हणून मग तो थोडासा सॉफ्ट मृदू होतो किंवा तो 2 पायऱ्या खाली उतरायला तयार होतो किंवा तो थोडासा विरघळतो असं आपण म्हणूया मराठीत. अ वुमन इज टॉट टू क्राय. It's to her advantage that if a man sees a woman crying, he will cut you some slack just by that act alone. केवळ तिने रडणं थांबवावं म्हणून तो कदाचित थोडंसं. आता हे बऱ्याच जणांना म्हणजे स्त्रिया अश्रूंचा वापर करतात एका वाक्यात सांगायचं. आता असं ती म्हणते तिचं, वेल आय से दिस इज अ मॅन दॅट इज नॉट अफ्रेड टू क्राय. मला असा पुरुष हवा की हू इज नॉट अफ्रेड टू क्राय. क्राय अलोन, तो एकटा असताना सुद्धा रडणार, ऑन द फोन म्हणजे कोणाशी तरी बोलताना तो रडू शकतो किंवा सगळ्यांच्या समोर 4 चौघांसमोर दुनियेसमोर त्याला अश्रू तिच्या डोळ्यातनं आले तर त्याला काही गैर नाही वाटत किंवा तो दॅट्स अ मॅन दॅट विल क्राय विथ मी अँड इज विलिंग टू शेअर माय जॉय अँड माय पेन. असाच जोडीदार मला हवा आहे पुरुष की जो माझ्याबरोबर माझा आनंद आणि माझं दुःख, माय जॉय अँड माय पेन विल शेअर. कारण तो संवेदनाशील आहे आणि त्यामुळे ही विल क्राय विथ मी. म्हणजे जर मी रडत असेल आणि तो जर संवेदनाशील असेल तर तोही माझ्याबरोबर रडेल याचा विचार न करता की हिला काय वाटेल किंवा जगाला काय वाटेल. That's a man that will cry with me and is willing to share my joy and pain. That is a man who would walk through the fire and rain. असाच पुरुष माझ्या बरोबर आगीतनं किंवा पाण्यातनं म्हणजे जी काही संकट येतील त्यामधनं तो माझ्या बरोबर असेल. त्यामुळे तिला कसं वाटतं की तिला तथाकथित जगाच्या कणखर व्याख्येत बसणारा म्हणजेच कधी न रडणारा भावनाशून्य पुरुष नको आहे. उलट पक्षी लोकांना काय वाटेल याची पर्वा न करता 4 चौघांसमोर आपले अश्रू वाहू देणारा संवेदनाशील पुरुष तिला अधिक खरा आणि विश्वासार्ह वाटतो. आय वॉन्ट अ मॅन दॅट क्राईज. त्याचे अश्रू ती त्याच्या कमकुवतपणाचं लक्षण मानायला अजिबात तयार नाही. मला स्वतःला ही कविता हा विचार एक फार वेगळा आणि विलक्षण समजूतदार वाटला त्याच्यामध्ये. आय वॉन्ट अ मॅन दॅट क्राईज. पुढे जसं जसं मी वाचत गेलो तसं असंही झालं की हाती लागलेल्या कवितेचा कवी जरी ती कुठल्या तरी अमेरिकन मासिकात वगैरे असेल तर तो निघायचा ब्रिटिश किंवा कोणतरी दुसराच. पण ठीक आहे, म्हणजे आपल्याला चांगल्या कविता वाचायच्या त्यामुळे. तसंच हा रॉजर मॅकगॉफ म्हणून एक कवी आहे, रॉजर मॅकगॉफ. याच्या बाबतीत असंच झालं. हे कविराज ब्रिटिश आहेत पण त्यांच्या कविता इतक्या सोप्या, सहज, सुंदर आणि थेट भिडणाऱ्या आहेत म्हणून की इथे पेश केल्याशिवाय हे राहत नाही. 3 छोट्या कविता मी इथे पेश करतो. पहिली कविता आहे मिसेस मून. इथे चंद्र एका वेगळ्या रूपात मांडलेला आहे. चंद्र, शब्द, आशय, कल्पना, विलास सगळं जादुई आहे या कवितेत. अत्यंत छोटी कविता आहे. पण कविता पाहूया की मिसेस मून सिटिंग अप इन द स्काय, लिटिल ओल्ड लेडी. मिसेस मून सिटिंग इन द स्काय, लिटिल ओल्ड लेडी, रॉक अ बाय, झुलणाऱ्या खुर्चीवर बसलेली, रॉक अ बाय, with a ball of fading light and silvery needles knitting the night. म्हणजे ही आपल्या अंधुकच्या चांदण्याच्या प्रकाशात आणि चंदेरी रंगाच्या निडल्स घेऊन म्हणजे आपण विणण्याच्या सुया घेऊन ही म्हातारी चंद्रिका, आपण आजी म्हणू त्यांना, चंद्रिका आजी, ही आपल्या आराम खुर्चीत बसून अशी डुलत विणते. ती काय विणते? शी इज निटिंग द नाईट. ती रात्र विणते.
त्यामुळे चंद्राचं असं रूप किंवा अशा कल्पना आपल्याला चंद्र म्हणजे तो तरुणाचा सगळ्यांचा हे शीतल आणखी काय काय सगळं असतं. पण इथेही हे चंद्राला अगदी मिसेस मून ओल्ड लेडी वगैरे म्हटलेलं आहे. आता आपल्याला इथे ह्या कवितेमध्ये गुलजारची तुम्हाला मेरे अपने मधली काही कविता आहे, कविता म्हणजे गाणंच आहे ते, की चांद कटोरा लिए भिकारन रात रात अकेली जाय. त्याने तो म्हणतो की चंद्र ही एक म्हातारी भिकारीण आहे आणि ती आपल्या आपल्या भिकेचं वाडगं घेऊन ती एकटीच बिचारी फिरत जाते. म्हणजे ते चंद्राचं जे जे आपल्याकडे शृंगारिक किंवा इतर जे काही ग्लॅमरस रूप आहे ते सोडून चंद्राची एक पूर्णपणे वेगळी कल्पना या कवितेमध्ये आहे. मिसेस मून सिटिंग अप इन द स्काय, लिटिल ओल्ड लेडी, रॉक अ बाय विथ अ बॉल ऑफ फेडिंग लाईट अँड सिल्वर नीडल्स निटिंग द नाईट. आता दुसरी कविता जी आहे 4 ओळींची आहे. ते आपले नातेसंबंधांची काय शेवटी काय होतं किंवा आपले संबंध कसे होतात पुढे. केक. आय वॉन्टेड वन लाईफ, यू वॉन्टेड अनदर. We couldn't have our cake, so we ate each other. इंग्लिश मध्ये म्हणतात हॅव युअर केक अँड इट इट टू. बहुतेक वेळा आपल्याला आयुष्यामध्ये असंच हवं असतं की आपल्याला सगळं उपभोगायचं असतं पण काही कमी कमी होऊ द्यायचं नसतं. म्हणजे आपल्याला हवं तसं वागता यायला पाहिजे, नातेसंबंधही टिकले पाहिजे, सुखही मिळालं पाहिजे, काही दुःखही मिळायला नको, असं सगळं असतं. आणि ह्या सगळ्यामध्ये होतं काय शेवटी, I wanted one life, you wanted another. We couldn't have our cake. We couldn't have our cake, so we ate each other. शेवटी याची परिणती कशामध्ये होते की आपण आपल्या कल्पना वेगळ्या असल्यामुळे आपण दोघांनी एकमेकांनाच खाल्लं. थोडक्यात खाल्लं याचा अर्थ नातेसंबंध संपतात, पुढे किंवा तुटतात वगैरे वगैरे. जास्त आपल्याला हे करायला नको. I wanted one life, you wanted another. We couldn't have our cake, so we ate each other. मला वाटतं याच्यावर काही जास्त भाष्य करण्याची गरज नाही. आता तिसरी कविता आहे, ही आजकालच्या मॉडर्न लाईफची एक त्याला काय म्हणतो आपण, एक रियालिटी आहे, एक वस्तुस्थिती आहे. याची शीर्षक आहे क्यू. आपण वाचूया. आय जॉईन द क्यू, वी मूव अप नाईसली. हळूहळू छान ती रांग पुढे सरकते. आय जॉईन द क्यू, वी मूव अप नाईसली. I asked the lady in the front, what are we queuing for? Yeah, I asked the lady in front, what are we queuing for? To join another queue, she explains. I asked the lady in front, what are we queuing for? To join another queue, she explains. How pointless, I say. How pointless, I say, I am leaving. मला नाही राहायचंय ते उभं, मी चाललो. She points to another long queue and says, that is, if you are leaving, then you must get into that line. I join the queue. म्हणजे आयुष्यभर तुम्ही कुठल्या ना कुठल्या रांगेत उभे आहात, कशाची तरी वाट पाहत आहात. बऱ्याच वेळा तुम्हाला माहित नसतं ही रांग कशासाठी आहे. आणि मग पुढे गेला आणि तुम्ही कोणाला विचारलं तर मग तुमच्या लक्षात येतं, अरे आपण चुकीच्या रांगेत उभो आहोत, म्हणून दुसऱ्या रांगेत. पण इथे म्हणजे शेवटच्या कडव्यामध्ये जे आहे, हाऊ पॉइंटलेस आय से, आय एम लिव्हिंग. शी पॉइंट्स टू द अनदर लॉंग क्यू, देन यू मस्ट गेट इन टू दॅट लाईन. आय जॉईन द क्यू. आता या आय जॉईन द क्यू मध्ये मी त्या क्यू मध्ये जातो की मी ज्या क्यू मध्ये उभा आहे त्याच क्यू मध्ये थांबतो, असं काही सांगता येत नाही. पण ती पण एक गंमतच आहे. तुम्ही काय करता, शेवटी तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी रांगेत कसली ना कसली तरी वाट पाहण्यात तुमचं जीवन सरतं. अशी ह्या रॉजर मॅकगॉच्या ह्या कविता आहेत, 3 वेगवेगळ्या. आणि म्हणजे सगळ्याच कविता आपण अगदी काही सामाजिक जाणीवा किंवा फार गहिऱ्या, पण अशा सोप्या सिंपल कविता, आणि पण आपल्याला भेटणाऱ्या जीवनाचं यथार्थ दर्शन दाखवणाऱ्या अशा आहेत. तर पुढच्या ज्या 2 कविता आहेत त्या
एक लँगस्टन ह्युजेस नावाचा एक कृष्णवर्णीय कवी आहे अमेरिकन, आणि अमेरिकन काव्यामध्ये या लँगस्टन ह्युजेसला बरंच मानाचं स्थान आहे. कारण 20व्या शतकाच्या पूर्वार्धातला, म्हणजे साधारणतः 1950 पर्यंतच्या दरम्यानचा हा कवी हा मोठा साहित्यिक होता. म्हणजे तो कादंबरीकार होता, नाटककार होता, कवी तर होताच. म्हणजे आपल्याकडे जसं कुसुमाग्रज आहेत किंवा ज्यांनी कवींनी नाटकं पण लिहिली, अत्रे अत्र्यांचं आपल्याकडे अत्रे सगळंच होतं, कवी होते, नाटककार होते. तसा हा कवी आहे. आणि मुख्य म्हणजे तो काळ्या लोकांच्या हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता होता. त्याला एक राजकीय अँगल पण आहे. म्हणजे तो नुसताच कवी नव्हता, तो कार्यकर्ता होता. काळ्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रतिबिंब त्याच्या कवितांमध्ये दिसते, आणि आजच्या आपल्या दोन्ही कवितांमध्ये त्याच विषयावर आहे. त्याची कविता ही खूप काही सोसलेल्या माणसाची गहिरी कविता आहे. काही माणसाची कविता संपृक्त असते. याचं कारण असं की त्यांनी आयुष्यामध्ये एवढं भोगलेलं असतं, त्यांचं अनुभव विश्व इतकं समृद्ध असतं की तो संपृक्तता, ती घनता त्यांच्या कवितेमध्ये येते. त्यांच्या शब्दांना एक वेगळं वजन येतं. त्यांची पहिलीच कविता आहे डेमोक्रेसी. त्याचं म्हणणं असं आहे की अजून खरी लोकशाही अमेरिकेत म्हणजे त्यांच्या देशात आलेलीच नाही, आणि कोणालाच त्यांचे न्याय हक्क मिळत नाहीये. आणि तो पुढे काय म्हणतो ते आपण बघूया. डेमोक्रेसी डेमोक्रेसी विल नॉट कम टुडे, this year, nor ever. Democracy will not come today, this year, nor ever through compromise and fear. तुम्ही जर तडजोड करत गेला आणि घाबरत राहिला, डेमोक्रेसी विल नॉट कम. I have as much right as the other fellow has to stand my 2 feet and own the land. बऱ्याच काळापर्यंत कृष्णवर्णीय लोकांना जमिनी खरेदी करायचे किंवा याचे बरेचसे हक्क नव्हते, त्यामुळे त्यांचं स्वत्व ज्याला आपण म्हणतो तर त्याला म्हणजे ते नव्हतंच जवळजवळ. तर त्यामुळे तो म्हणतो की मला जितका दुसऱ्या माणसाला हक्क आहे तितकाच मला आहे. आय हॅव ॲज मच राईट ॲज द अदर फेलो हॅज टू स्टँड माय 2 feet अँड ओन द लँड. I tire so of hearing people say, let the things take their course. मला कंटाळा आलाय की लोक म्हणतील जसं घडतंय तसं घडू द्या, सगळं थिंग्स विल टेक देअर ओन कोर्स. काळाच्या ओघात सगळं ठीक होईल वगैरे असं आपण म्हणतो. तो म्हणतो मला या गोष्टीचा कंटाळा आलाय. कदाचित हे याच्यामुळे आहे की आजपर्यंत त्या काळापर्यंत तरी काळ्या लोकांना बरेचसे हक्क मिळाले नव्हते, त्यामुळे तो किंचित निराशावादी झालाय. I tire so hearing people say, let the things there take their own course. Tomorrow is another day. Tomorrow is another day. And I don't need my freedom when I am dead. मला उद्या स्वातंत्र्य मिळालं आणि मी जिवंतच नसलो तर काय फायदा. Tomorrow is another day. I don't need my freedom when I am dead. I cannot live on tomorrow's bread. मी उद्याच्या भाकरीच्या आशेवर आज जगू शकत नाही. Tomorrow is another day. I don't need my freedom when I am dead. I cannot live on tomorrow's bread. Freedom, a strong seed, planted a great need. स्वातंत्र्य हे एक अत्यंत शक्तिशाली बीज आहे, आणि ते जेव्हा रुजवलं जातं त्यातनं अनेक गरजा निर्माण होतात, किंवा चांगलं म्हणजे स्वातंत्र्य हे नीटपणे रुजल्याशिवाय नंतरच्या ज्या काही गोष्टी घडणार आहेत किंवा ज्या काही गरजा पूर्ण होणार आहेत त्या होणं शक्य नाही. फ्रीडम, अ स्ट्रॉंग सीड, प्लांटेड अ ग्रेट नीड. आय लिव्ह हिअर टू. मी सुद्धा ह्याच देशात राहतो. मी सुद्धा ह्याच देशात राहतो. आय लिव्ह हिअर टू. आय वॉन्ट फ्रीडम जस्ट एज यू. मला तेच स्वातंत्र्य असलं पाहिजे जे तुला आहे. थोडक्यात
त्या काळापर्यंत गोऱ्यांना जे अधिकार होते ते बरेचसे अधिकार कृष्णवर्णियांना नव्हते. त्यामुळे ही जी दरी होती ही डिवाइड होती आणि क्वालिटी ऑफ लाईफ जे या दोघांचं होतं त्याच्यामध्ये मोठी मोठी तफावत होती आणि त्याच प्रतिबिंब या डेमोक्रेसीत कवितेत आहे. पण मला त्याच्या पहिल्या ओळी जास्त आवडतात. तो म्हणतो की डेमोक्रेसी विल नॉट कम टुडे, धिस इयर ऑर फॉर एव्हर थ्रू कॉम्प्रोमाइज अँड फिअर. म्हणजे आम्ही काळे लोक किंवा जे आपण आपल्याकडे दलित वर्ग म्हणून किंवा तो जर नुसता घाबरत राहिला आणि येणाऱ्या परिस्थितीशी तडजोड करत राहिला तर कधीच लोकशाही येणार नाही. किंवा ह्या ज्या त्याच्या ओळी आहेत, आय डोंट नीड माय फ्रीडम वेन आय एम डेड. उद्या तुम्ही मला स्वतंत्र म्हणून घोषित कराल पण मी जर अस्तित्वातच नसेल तर त्या स्वातंत्र्याचा काय फायदा. दुसरी कविता आहे ती आहे जस्टिस. या कवितेमध्ये तोपर्यंत म्हणजे त्याचा असा अनुभव आहे की काळ्या लोकांना न्यायदेवतेचं फक्त पक्षपाती रूपच बघायला मिळालं. म्हणजे त्यांच्या बाबतीत जी काही न्यायव्यवस्था होती अमेरिकेत त्यांनी त्यांच्यावर अन्यायच केले किंवा त्यांना चुकीच्या कारणासाठी शिक्षा झाल्या आणि त्यामुळे त्यांचं पक्षपाती रूपच बघायला असल्यामुळे तो न्यायालयाच्या देवतेच्या डोळ्यावर जी पट्टी बांधलेली आहे त्याचा वेगळा अर्थ लावतो. 4 ओळींची कविता आहे. जस्टिस. जस्टिस, that justice is a blind goddess. Justice is a blind goddess is a thing to which we black are wise. न्याय देवता ही आंधळी आहे हे आम्हा ब्लॅक लोकांना चांगलं कळलं. आमच्या हे पूर्णपणे लक्षात आलंय की न्याय देवता ही आंधळी असते. हा बँडेज तिने डोळ्यावर बांधलेली जी पट्टी आहे, हाइट्स टू फेस्टरिंग सोर्स. फेस्टरिंग सोर्स म्हणजे ज्याला आपण चिघळलेल्या जखमा. या चिघळलेल्या जखमा आहेत, तिचे डोळे नाहीच आहेत. तिचे डोळे कोणीतरी काढून घेतले आहे आणि त्या ठिकाणी हर बँडेज हाइट्स टू फेस्टरिंग सोर्स दॅट वन्स परहॅप्स वेअर हर आईज. जे कधीतरी तिचे डोळे होते ते आता तिथे नाहीत आणि तिथे फक्त 2 चिघळलेल्या जखमा आहेत. आणि या शब्दांमध्ये तो जेव्हा म्हणतो ना फेस्टरिंग सोर्स, फेस्टर एखादी जखम चिघळते केव्हा की जी लवकर बरी होत नाही. म्हणजे जी खूप काळापूर्वी झालेली आहे आणि ती काही ना काही कारणामुळे काय म्हणतो आपण रिसत राहते, बळबळत राहते, बरी नाही होत. याचा अर्थ ही परिस्थिती बऱ्याच वर्षापासून अशी आलेली आहे. म्हणजे ही अलीकडची घटना नाही किंवा अलीकडची काही प्रवृत्ती आहे असं म्हणायला. हे बरेच दिवसापासून होतं आणि तिच्या डोळ्यांच्या जागी 2 जखमा आहेत आणि तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली. म्हणजे आम्हाला ते दिसत नाही पण हे असं बरेच दिवसापासून चाललं आहे. आणि निदान आम्हाला ब्लॅक लोकांना मात्र ते कळलेलं आहे की ही न्याय देवता आहे ती आंधळी आहे आणि तिचे डोळे बिळे काही नाही. अशी ही म्हणजे तो पहिल्या दोन्ही कवितांमध्ये डेमोक्रेसी आणि जस्टिस या ज्या आपल्या सामाजिक जीवनाच्या बाजू आहेत त्याच्यावर तो भाष्य करतोय. लँगस्टन हॅलिसच्या बऱ्याच कविता आहेत पण सगळ्याच आपण घेण्यासारख्या नव्हत्या. आता पुढची कविता आहे एका स्त्री कवितेची आहे, ओलेना काल्तिक डेव्हिस. ही तशी म्हणजे हे नावावरून तरी ते रशियन किंवा ते वाटते, ती तशी युक्रेनियन आहे मूळची आणि पण युक्रेनियन अमेरिकेत सेटल झालेली युक्रेनियन आहे. तिला पण बऱ्याच पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत आणि तिची ही जी कविता मला आवडली की त्याच्यामध्ये स्पष्ट संकल्पना आहे, नेमके शब्द आहेत आणि ही खऱ्या अर्थाने मला आधुनिक अमेरिकन कविता वाटली जर माझ्या दृष्टीने. याच्यामध्ये ती असं म्हणते की मी अत्यंत अतिसामान्य आहे पण म्हणून अतिसामान्य लोक जे करतात तेच मी करायला हवं असं नाही, मला मान्य आहे. म्हणून आपण ती काय म्हणतो ते बघूया. आय वॉज मायनर. मी सगळ्यात म्हणजे आपण म्हणतो ना मेजर, मायनर म्हणजे नगण्य किंवा अतिसामान्य असं आपण म्हणूया. इन दिस लाईफ आय वॉज व्हेरी मायनर. I was a minor lover.
there was maybe a day and night or two when I was on. म्हणजे मी प्रेमिक होते. मी तसे सामान्य प्रेमिका होते. कदाचित एखाद दुसरी रात्र मी फार नशेत किंवा माझ्या पॅशनच्या याच्यावर गेलेली असेल, पण आय वॉज अ मायनर लव्हर. I would have been a minor daughter had my parents lived. माझे आई वडील जर जिवंत असते तर मी एक सामान्य मुलगी, सामान्य कन्या, सामान्य पुत्री झालेली असते. काही फार काही ग्रेट नाही, पण माझे आई वडील जिवंत नव्हते. I would have been a minor daughter had my parents lived. I was a minor runner. I was a minor thinker. In the middle of distance, not too fast. In the middle distance, not too fast. As a minor runner, म्हणजे मी फार पुढे गेले नाही किंवा फार मागे रेंगाळले नाही, मी मध्ये असायचे. आणि आय वॉज नॉट टू फास्ट रनर, फार वेगाने जाणारी पण नव्हती. आणि माझे विचार पण असे मधोमध राहणारे असायचे, म्हणजे फार टोकाचे नाही, इकडचे नाही किंवा तिकडचे. I was a minor thinker in the middle of the distance, not too fast. I was a minor mother. Only two, and sometimes I was mean to them. I was a minor mother म्हणजे मला 2च मुलं होती. आणि कधी कधी मी त्यांच्याशी फार वाईट वागायचे. I was a minor mother, only two, and sometimes I was mean to them. I was a minor beauty. I was a minor Buddhist. सगळंच मायनर होती. There was a certain symmetry, but it too was very minor. म्हणजे मी मायनर ब्युटी होते, मी मायनर बुद्धिस्ट होते, हे होतं. त्यामुळे सगळीकडे असं सगळं सारखं होतं, पण तो जो फरक होता, ते जे साम्य होतं, ते पण एकदम मायनर होतं. माय पोएम्स वेअर नॉट मेजर. आय एम मायनर पोएट असं नाही म्हणत. माय पोएम्स वेअर नॉट मेजर इनफ टू इवन मेक मी अ मायनर पोएट. म्हणजे मी माझ्या कविता एवढ्या मोठ्या नव्हत्या की मला कोणीतरी सामान्य कवी म्हणावं इथपर्यंत सुद्धा माझ्या कविता पोहोचल्या नाहीत कधी. पण आता शेवटच्या कवितेमध्ये शेवटच्या ओळीत ती काय म्हणते बघ, हे सगळं असं होतं. मी मायनर लव्हर होते, मी मायनर आई होती, मी मायनर मुलगी होती, मी मायनर थिंकर होती, मायनर ब्युटी होती, सगळं अतिसामान्य होतं. बट आय डिड सिट हिअर and instead of getting up, getting the gun and loading it and killing myself. असं सगळं मायनर असणाऱ्यांनी जे केलं, त्यांनी काय केलं, शेवटी निराश होऊन त्यांनी आपल्या कनपटीला बंदूक लावून स्वतःला मारून टाकलं. मी हे सगळं सहन केलं. बट आय डिड सिट हिअर instead of getting up, getting the gun, loading it and killing myself. म्हणजे माझी परिस्थिती ही होती म्हणून मी स्वतःला मारून नाही टाकलं. I accepted the situation. I was minor in every aspect of life. तुम्ही जे म्हणाल त्याच्यामध्ये मी अगदी अतिसामान्य होती, पण म्हणून मला स्वतःला मारून टाकण्याचा काहीही अधिकार नव्हता. आणि हे सगळं सहन करत आय डिड सिट देअर असं ती म्हणते. मला ही कविता फार वेळ वाटली, कारण अमेरिकेमध्ये काय झालं, जसं आपल्याकडे सुद्धा हल्ली असंच झालं. पीपल विथ इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स ऑफ बिंग नोबडी. मी कोणीच नाही, मला कोणीच नाही, मला माझ्याकडे काय, आयुष्यात निराश झाले आहे, मला काही येत नाही, अभ्यासात काही येत नाही, कामात काही येत नाही, माझ्याकडे कोणाचं प्रेम नाही वगैरे, अशा ह्या भावनेतनं येणारी जी आय एम नोबडी have taken the extreme step of ending their life. आणि ही अशी उदाहरणं आपण खूप पाहतो. अशा निराशा पोटी आत्महत्या हा मथळा आपल्याकडच्या वृत्तपत्रात केला नाही. The reason for many suicides was considering oneself a failure in life. आणि
ह्या कवितेमध्ये ओलेना डिस्क्राइब्स दॅट शी हॅड ऑल द डेफिशियन्सीज which many other people have considered as reason to call themselves failures in life. But unlike them, she sees no reason to commit suicide. ही एक मला कविता फार पूर्ण वाटली. आता आपण मी मगाची सुरुवातीलाच म्हटलं की ज्या दोन घटनांनी अमेरिकेच्या जीवनावर फार मोठा परिणाम केला गेल्या साधारणतः विशेषतः 1920व्या शतकाच्या दुसऱ्या अर्ध्या दशकामध्ये म्हणजे 1950च्या नंतरचा आपण म्हणा. तर त्याच्यामध्ये दोन घटना एक होत्या, एक म्हणजे राईट अप टू व्हिएतनाम वॉर. पण व्हिएतनाम वॉर हे जवळजवळ 20 वर्ष चाललं. 1980 पर्यंत ते चालू होतं. आणि एवढं म्हणजे हे म्हणजे खरं म्हणजे लष्कराच्या भाकरी पाडण्यासारखं होतं. त्या दोन नॉर्थ व्हिएतनाम आणि साऊथ व्हिएतनाम मध्ये काहीतरी संघर्ष होता. तर तिथे अमेरिकेने जाऊन साऊथ व्हिएतनामला मदत केली आणि त्यांना असं वाटलं की आपली शक्ती आणि आपलं सगळं हे इतकं आहे. आणि पण ते व्हिएतकॉंग ज्यांना म्हणत होते, जे नॉर्थ व्हिएतनामीज होते, ते इतके कडवे आणि इतके टफ निघाले की त्या माणसांनी 20 वर्ष अमेरिकेला झुंजवलं. आणि एवढा करून अमेरिकेच्या हाती काही लागलं नाही. शेवटी जे ते व्हिएतकॉंग आहे तेच त्यांनी त्यांचंच राज्य आलं आणि अमेरिकेचे हजारो सैनिक मारले गेले, हजारो जखमी झाले आणि काहीही हाती न लागता म्हणजे उगीच एखादी लढाई लढायची आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची याच्या पलीकडे. आणि तुम्ही जर अमेरिकेत गेलात तर तिथे ते व्हिएतनाम वेटरन्स काय म्हणतात मॉन्युमेंट म्हणतात, त्याच्यावर सगळ्या अमेरिकेत जे सोल्जर्स अमेरिकेमध्ये वारले म्हणजे जखमी झाले आणि मारले गेले त्यांची सगळ्यांची नावं आहेत. आणि ह्या व्हिएतनाम वॉरने अमेरिकेच्या 2 पिढ्यांना भयंकर दुःखात लोटलं. म्हणजे काही कुटुंब अशी आहेत की ज्यांची सगळी मुलं 3 मुलं 3 मुलं आहेत, 3ही मुलं तिथे मारले गेले. कोणाचे वडील गेले, आई गेले. इतकंच नाही, पण ह्या व्हिएतनाम युद्धाने अनेक इतर प्रश्न निर्माण केले. कारण अमेरिकन सोल्जर्स इतकी वर्ष तिथे राहिले त्यामुळे तिथल्या बायकांशी संबंध येऊन तिथे त्यांची अनावरस मुलं झाली आणि पुढे ती सगळी जवळ असं म्हणतात की 2 लाख संख्या होती. ती सगळी मुलं पुन्हा व्हिएतनाम अमेरिकेत आली. मग अमेरिकेत त्यांचं पुन्हा पुनर्वसन झालं. त्यामुळे अमेरिकेत म्हणजे इतर रेस्टॉरंट्स बरोबर व्हिएतनामीज रेस्टॉरंट्स खूप या सगळ्या मुलांचा. आणि ह्या सगळ्या वेटरन्स म्हणजे हे जेव्हा वेटरन जखमी सैनिक परत आले यांचं फक्त शारीरिक काय म्हणतो त्याला आपण पुनर्वसन एवढंच महत्वाचं नसतं, त्यांचं मानसिक पुनर्वसन, त्यांच्यासाठी जॉब्स आणि म्हणजे अमेरिकन संस्कृतीमध्ये अत्यंत एक प्रकारचं विष ढवळ घालवलं गेलं आणि त्याचे दूरगामी परिणाम झाले. अर्थात त्याचे परिणाम अमेरिकन कवितेत न आले तरच नव्हे. ही कविता आहे मिशेल मेरिल ग्लास या कवयित्रीची. ती काय म्हणते बघा, बट यू डिड नॉट याचं कवितेचं शीर्षक आहे. ती म्हणते, रिमेंबर द टाइम यू लेंट मी युअर कार अँड आय डेंटेड इट. आय थॉट यू वुड किल मी बट यू डिड नॉट. तू मला गाडी दिली होतीस स्वतः चालवायला आणि मी त्याला कुठेतरी ठोकली आणि त्याचा पोचा लागला त्याला. मला असं वाटलं तू मला आता मारणार, पण तू काहीच केलं नाहीस, तू काही बोलला नाहीस, बट यू डिड नॉट. Remember the time I forgot to tell you that dance was formal and you came in jeans. I forgot to tell you that the dance was formal and you came in jeans. म्हणजे फॉर्मल ड्रेस घालून यायचा हे मी तुला सांगायचं विसरले आणि तू जीन्स घालून आलास. I thought you would hate me, but you did not. मला असं वाटलं की तू मला माझ्यावर चिडशील आणि तू मला का सांगितलं नाही. But you did not. You did. Remember the times I would flirt with other boys just to make you jealous. Remember the times I would flirt with other boys just to make you jealous and you were jealous. I thought you would drop me. तू मला सोडून जाशील, but you did not. I thought you would drop me, but you didn't. There were plenty of things you did put up with me.
to keep me happy, to love me. And there are so many things I want to tell. There are so many things I want to tell you when you returned from Vietnam, but you did not. या सगळ्या याची वेदना बघा की तिने तो होता तेव्हा तिने त्याला कसा त्रास दिला, उगीच काहीतरी कारणामुळे याच्यामुळे. आणि एखाद्या व्यक्तीला आपण त्याचं आपल्यावर प्रेम असतं पण आपण त्याला काहीच नीट वागवत नाही आणि मग एक दिवशी ती व्यक्ती वी लूज हिम ऑर हर आणि मग आपल्याला जाणवतं की अरे आपण काय करून बसलो. There were plenty of things you did put up with me to keep me happy, to love me. And there were so many things I wanted to tell you when you returned from Vietnam, but you did not. ही कविता वाचल्यानंतर सुन्न व्हायला होतं. सुरुवात ही थोडीशी जरा अशी काय म्हणतात त्याला लाईट हार्टेड म्हणजे फार मोठी काही नाही. बट I wanted to tell you so many things when you returned from Vietnam, but you did not. ह्या कवितेतले बट यू डिड नॉट हे वाचल्यावर डोक्यावर घण मारलं जातं. लाईफ शुड नॉट बी दिस क्रूएल. कोणावरही आयुष्याने एवढी क्रूर थट्टा करू नये किंवा कोणावर असा क्रूर प्रसंग आणू नये. अर्थात ह्याच संदर्भामध्ये असे म्हणता येईल की व्हिएतनाम वॉर च्या घटनेवर तिथल्या घटनेवर किंवा त्याच्या इतिहासावर किंवा त्याच्या दुष्परिणामानंतर काय झाले अनेक चांगल्या हॉलिवूडच्या फिल्म्स आहेत. तर त्याच्यामध्ये प्लटून सारखी अगदी अंगावर शहारे आणण्यासारखा सिनेमा आहे किंवा सेव्हिंग प्रायव्हेट रॅन सारखा सिनेमा आहे किंवा आणखीन बरेच सिनेमे आहेत. रेस्क्यू मिशन आहे, वी वेअर द सोल्जर्स नावाचे. हे जरूर बघावेत. हे सगळे बहुतेक युट्यूबवर अवेलेबल आहे. पण व्हिएतनाम युद्धाच्या वॉरवरची आणि त्याचे अमेरिकन जीवनावर कसे परिणाम झाले हे दाखवणारी ही कल्पना. आज नंतर पॉल कॉलस या फारशा प्रसिद्ध नसलेल्या कवीच्या दोन छोट्या पण कमालीच्या भाऊक कविता आहेत. आता भाऊक म्हटल्यानंतर आपण म्हणजे आपल्याकडे पाडगावकर किंवा त्याचं की शुभ्र तुळे बावून आल्या निळा निळा लाटा आणि रान फुले घेऊन सजल्या या हिरव्या वाटा वगैरे अशा प्रकारच्या तरल कविता असणार. तर पण ह्या कवितांमध्ये इतकं साधे सोपे शब्द आणि ज्याला आपण भाव कविता म्हणतो आपण तसं भाव कविता आहे. 4-4 ओळीच आहेत छोट्या. म्हणजे आपण किनाऱ्यावर फिरताना सहज मूठभर वाळू हातात घ्यावी आणि त्या दोन सुंदर शिंपले आपल्या सापडावेत तशा ह्या दोन कविता माझ्या हातात लागल्या. मी वाचत गेलो ह्या दोन कविता उचलल्या लक्षात आलं की अरे ह्या सुंदर शिंपल्यासारख्या काय. पहिली कविता अनस्पोकन वर्ड्स. I often scribble in the sand the words I find so hard to say. मी वाळूत अनेक वेळा ते जे काही लिहितो जे मला तुला सांगता येत नाही किंवा मला सांगता येत नाही आणि तुला सांगता आलं नाही मला. I often scribble in the sand the words I find so hard to say and hope the wind will come along. I hope the wind will come along and blow them all your way. कदाचित वारा येईल आणि तो असा वाहील की तो त्याच्या झुळकेने ही जी मी वाळूत लिहिलेले शब्द आहेत हे तुझ्यापर्यंत पोहोचवेल. I often scribble in the sand the words I find so hard to say. Hope the wind will come along and blow them all your way. वारा माझी मदत करेल हे मला जे काही सांगायचं आहे जे शब्द मी वाळूत लिहिले आहेत ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मला फार सुंदर 4च ओळी आहेत पण फार सुंदर तरल कविता आहे. पुढची कविता अशीच आहे की लव्ह इज फ्री. Love is free. A puppet dances
टू इट्स ओन मेरी ट्यून. स्वतःच्याच चालीवर नाचणारे एक काय काय म्हणतो आपण, बाहुल्या, बाहुल्याच ना म्हणतो आपण, कठपुतळी. अ पपेट डान्सेस टू इट्स ओन मेरी ट्यून. जनरली पपेट हे कोणाच्या तरी ट्यून, इतरांच्या चालीवर किंवा इतरांच्या नियंत्रणाखाली नाचत असतं. अ पपेट डान्सेस टू इट्स ओन मेरी ट्यून, नो स्ट्रिंग अटॅच. कुठलेही धागे कोणाच्याही हातात नाही. अशी द लव्ह इज फ्री, अशी पपेट जी बावली, जी जी स्वतःच्याच आनंदासाठी किंवा स्वतःच्याच तालावर म्हणूया आपण मराठी, स्वतःच्या तालावर नाचते, अशी पपेट डान्सेस टू इट्स ओन मेरी ट्यून, नो स्ट्रिंग अटॅच. अर्थात नो स्ट्रिंग अटॅच या शब्दांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या गोष्टी सोप्या असतात, सरळ असतात, जिथे काही डावपेच नसतात किंवा काही छक्के म्हणजे नसतात, आणि एखादी गोष्ट आपण करायची, सरळ झालं, नो स्ट्रिंग अटॅच. काही अटी नसतात, काही पूर्व अटी नसतात, काही नंतरच्या अटी नसतात, किंवा असं असतं नो स्ट्रिंग अटॅच. सिन्स देर आर नो स्ट्रिंग अटॅच, म्हणजे जर आयुष्यात तुम्ही तुमचे धागे कोणाच्या तरी हातून दिले नाही, तर तुम्ही स्वतःच्या तलावर आनंदाने नाचू शकता. हा याचा भावार्थ आहे. पुढची कविता ही स्पाइक मिलिगन नावाची कविता. हा स्पाइक मिलिगन मोठा मस्त लिहितो, विनोदी चार ओळीच्या 4 ओळ्या, आणि व्यंगात्मक असतं, व्यंग असतं, पण छान नर्म विनोदी त्याला आपण मराठीत म्हणतो. अशा कविता हा गडी लिहितो. अ सिली पोएम, तो म्हणतो ती सिली पोएम. हॅमलेट टू ऑफेलिया. आय विल ड्रॉ अ स्केच ऑफ दी. दी म्हणजे यू. हॅमलेट टू ऑफेलिया, आय विल ड्रॉ अ स्केच ऑफ दी. What kind of pencil shall I use, to be or not to be? What sort of pencil should I use, to be or not to be? मला वाटतं आपल्या सगळ्यांना हे माहितीये, टू बी और नॉट टू बी हे आपल्या सगळ्यांना माहितीये. शेक्सपियरचं हॅमलेट म्हणजे जगावं की मरावं हाच प्रश्न याचा मराठीत पाहिला, पण त्याच्यामध्ये ती टू बी और नॉट टू बीची मजा नाहीये त्या जगावे का मरावे. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हे फार मोठं शेक्सपियरचं वाक्य आहे हॅमलेटच्या तोंडून. इथे तो म्हणतो, हॅमलेट ऑफेलिया म्हणाला, आय विल ड्रॉ अ स्केच ऑफ यू, व्हॉट काइंड ऑफ पेन्सिल शॅल आय यूज, टू बी और नॉट टू बी. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पेन्सिलचं HB, 1 HB, 2 HB असं ते सगळं असतं. टू बी और नॉट टू बी. छान. स्पाइक मिलिगन, ज्यांना आणखीन कविता वाचण्याची किंवा याची आवड आहे, त्यांनी जरूर स्पाइक मिलिगनच्या कविता वाचा. हा गडी फार सुंदर लिहितो. आणि आपल्याकडे जसं कधी वात्रटिका लिहिल्यात पाडगावकरांनी, किंवा अत्र्यांनी काही व्यंगात्मक काव्य लिहिली, किंवा काही नुसती शब्दांच्या कोट्या करणारे शब्दकोटीवरच्या कविता असतात. अत्र्यांच्या झेंडूच्या फुलेमध्ये आहेत, किंवा आपल्याकडे इतर काही लोकांच्या कविता. तर तसं हे वेदर टू बी, व्हॉट काइंड ऑफ पेन्सिल शॅल आय यूज, टू बी और नॉट टू बी. पुढची जी कविता आहे ती एका गृहिणीची कविता, म्हणजे थोडी मोठ्या, आणि ही संसारी स्त्री आहे. ही संसारी स्त्री आहे, आणि ती घरातली सगळी कामं, सगळे आपापल्या भूमिका व्यवस्थित पार पाडते. ती आई आहे, ती बायको आहे, तिला 2 मुलं आहेत, तिला मुलगा आहे, एक मुलगी आहे, त्याची ती आई आहे, आणि सगळ्यांचं सगळं ते करते. आपण मराठीत ज्याप्रमाणे म्हणतो, म्हणजे एखाद्या घरातली करती स्त्री किंवा आई ज्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात, त्या सगळ्या जबाबदाऱ्या ती पार पाडते. पण तिला आणि तिच्या परफॉर्मन्स बद्दल, म्हणजे आई म्हणून, बायको म्हणून, ती घरातली गृहिणी म्हणून, तिच्या परफॉर्मन्स बद्दल ते सगळे तिला मार्क देत आहेत. एखादा विद्यार्थी असतो ना, त्याचं प्रगती पुस्तक असतं, आणि त्या प्रगती पुस्तकामध्ये वेगवेगळ्या विषयाचे मार्क्स असतात. तर इतिहासचे सर म्हणतात की हा कच्चा आहे इतिहास, गणिताचे म्हणतात गणितात कच्चा आहे, त्याचं मराठी बरं आहे,
पण याचं इंग्लिश वीक आहे. असं जे ज्याला आपण मूल्यांकन म्हणतो, तसं तिचं मूल्यांकन हा तिचा मुलगा आणि तिचा नवरा करतायत. आम्ही तुला इतके मार्क देतो, तू अशी आहेस तरी. आणि शेवटच्या ओळीमध्ये ती सगळ्यांचा सूड घेते. तर ती कविता म्हणते, ते आपण कविता पाहूया. मार्क्स, काउंटिंग marks. My husband gives me a A for last night supper. तो मला A ग्रेड देतो. हे ग्रेडिंग आहे थोडं. My husband gives me an A for last night supper and incomplete for my ironing. मतलब इस्त्री नहीं करता है. A B plus in bed. My husband gives me a A for last night supper and incomplete for my ironing. A B plus in the bed. My son says I am average mother. I am average, an average mother. But if I put my mind to it, I could improve. आपण मराठीत म्हणतो प्रगतीला वाव आहे. मुलाने आणखीन प्रयत्न केल्यास पाल्य सुधारू शकेल की हा विद्यार्थी जास्त गुण मिळवू शकेल. My son says I am average, an average mother. But if I put my mind to it, I could improve. My daughter believes in pass and fail and tells me I pass. ठीक आहे तू, ठीक आहे, you will pass. ती शेवटी म्हणते, wait till they learn I am dropping out. मी ही शाळा सोडतो. हे त्यांना कळलं, मग त्यांना कळू दे त्यांना काय मिळतं. तुम्ही मला असं म्हणता ना, इकडे ए आहे, तिकडे बी आहे, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, ऍव्हरेज आहे. मग ती म्हणते की ठीक आहे. My daughter believes in pass and fail and tells me I pass. Wait till they learn I am dropping out. Wait till they learn I am dropping out. लिंडा पास्टन नावाच्या कवितेची ही कविता आहे. मला फार याच्यामध्ये हे वाटलं, ती काही म्हणजे फार काही त्याच्यामध्ये आकस्थळपणा नाही, काही नाही, हा असं कसं म्हणतो, तो असं म्हणतो, हे असं आहे. पण उद्या ठीक आहे, मी आता सोडून जाते, मग बघूया काय होतं. विद्यार्थीच सोडून गेला तर मग तुमचं या ग्रेडेशनचा उपयोग. शेवटच्या दोन कविता आहेत याच्यामध्ये, ह्या डोरोथी पार्कर नावाच्या कवयित्रीच्या आहेत. याच्यामध्ये ही 20व्या शतकातल्या पूर्वार्धातली मोठी मान्यवर कवयित्री होती. ती काही काळ हॉलिवूडमध्ये पटकथा संवाद लेखनी करत होती. म्हणजे 1893 ते 1967 हा तिचा जीवनकाळ आहे. तिच्या नावावर 2-4 ऑस्कर नॉमिनेशन सुद्धा आहेत पटकथा संवाद लेखनाची. तिच्या स्मरणार्थ अमेरिकन सरकारने टपाल तिकीटही जारी केलं. तिच्या कविता वाचणे हा वेगळाच आनंद आहे. विशेषतः तिचे पुरुष मानसिकतेचं निरीक्षण फार चांगलं आहे. अर्थात तिने स्वतः 3 लग्न केली होती, त्यातली 2 एकाच माणसाची केली, म्हणजे ॲलन कॅम्पेलचीच केली. तिच्या कविता कमालीच्या विटी आणि वाचनीय तर आहेतच, पण तिची भाषा प्रगल्भ, मांडणी मुद्देसूद आहे. ती शब्दप्रभू होती, त्यामुळे तिला यमक साधताना अडचण येत नाही. तिच्या पहिल्या कवितेमध्ये ती आत्महत्या करण्याच्या विविध पर्यायांची छाननी करते. तिला आत्महत्या करायची आहे, पण कुठल्या पद्धतीने करावी असं त्याच्याबद्दल ती वेगवेगळ्या पद्धतीचा ती विचार करते. ती म्हणते रेझ्युमे, ती स्वतःच रेझ्युमे लिहिते की रेझर्स पेन यू. तुम्ही जर ब्लेडनी कापोरी मान कापलं वगैरे केलं तर ते फार दुखतं. रिव्हर्स आर डॅम, नदीत जाऊन उडी मारली सगळं. ऍसिड स्टेन यू, तुम्ही ऍसिड स्वतः फेकून घेतलं डाग पडतात. अँड ड्रग्स कॉज क्रॅम्प, तुम्ही एखादे काय विषारी पदार्थ वगैरे घेतला तर त्यांनी मुंगी येतात. गन्स आरंट लॉफुल,
मग स्वतःला बंदुकीने मारून घेणं म्हणजे बंदूक बाळगणं हेच कायदेशीर नाही. नुजेस गिव्ह म्हणजे तुम्ही गळफास लावून घेतला ते तुटलं तर काय करणार. गिव्ह मीन्स एखादी गोष्ट गिव्ह मीन्स आपण म्हणतो ना एखादा दोर तुटतो, तो तुटतो तसा तो दोर तुटतो म्हणून ती म्हणते न्यूजेस गिव्ह. सैल पडतात किंवा तुटून पडतात. गॅस स्मेल्स ऑफर म्हणजे तुम्ही जर विषारी वायूने किंवा गॅसने जर आत्महत्या करायचा प्रयत्न केला तर ते फार इट्स ऑफर. सो यू माइट ॲज वेल रीड. या सगळ्यांचा विचार केल्यानंतर ती म्हणते की हे सगळं जर आहे त्याच्यापेक्षा जगलेलं काय वाटतं. कारण हे सगळे प्रकार जे आहेत हे एवढे पेनफुल आणि त्रासदायक पेक्षा जगणं, या सगळ्यांपेक्षा जगणं हे कमी त्रासाचं. सो यू माइट ॲज वेल लिव्ह. आता पुढची कविता फार मस्त आहे. अनफॉर्च्युनेट कोइन्सिडन्स. अनफॉर्च्युनेट कोइन्सिडन्स याच्यात ती सांगते दोघांना, म्हणजे एक जे स्त्री पुरुष आहेत तर ती तिच्या त्या स्त्री पुरुषांना उद्देशून सांगते, बाय द टाइम यू स्वेअर यू आर हिज, तू त्याची आहेस. बाय द टाइम यू स्वेअर यू आर हिज, शिवरिंग अँड साईन म्हणजे अंगावर शहारी येत किंवा ओसासे टाकत तू त्याला सांगते की मी तुझी आहे. बाय द टाइम यू स्वेअर यू आर हिज अँड ही वॉज हिज पॅशन. आणि तो सांगतो की माझं प्रेम हे इन्फायनाईट आणि अनडाईंग आहे. म्हणजे माझं प्रेम हे अनंत काळावर राहणार आणि कधीही अविनाशी प्रेम आहे माझं. He was his passion is infinite and undying. Lady, serious, make a note of this. One of you is lying. तुमच्या दोघांपैकी कोणीतरी एक जण खोटं बोलतो. तू त्याला एवढं पटवून देतं की माझं प्रेम असं आहे, माझं प्रेम असं आहे, आणि तो सांगतो की जेव्हा तुझं, याचा अर्थ खरं प्रेम नसतंच. लेडी, मेक अ नोट ऑफ दिस. वन ऑफ यू इज लाईक. तुमच्यापैकी दोघांपैकी एक कोणीतरी खोटं बोलतं. कोण खोटं बोलतं ते तुमचं तुम्ही ठरवा, पण ही अशी परिस्थिती असते. अशा आपण आज एक 15 कविता आपण घेतल्या होत्या, जास्त आपण घेऊ शकलो. पण असा विचार केला की आपण थोडासा वेळ हे प्रतिसादासाठी, तुमच्या काही शंका असतील तर त्या शंकांसाठी तुम्हाला काय वाटलं ते सगळा प्रतिसाद मला मिळावा म्हणून मी थोडं कमीच कविता घेतल्या. म्हणजे मग थोडा वेळ आपल्याला याच्यावर चर्चा करता येईल किंवा गप्पा मारता येतील. कविता वाचन असं संपलाय, त्यामुळे मी सगळ्या प्रकारच्या कविता असं घेतल्या होत्या, सगळ्या विषयांवरच्या. आणि त्याच्यात सगळे विषय कव्हर होतील, ज्याच्यामध्ये मांडणी चांगली असेल, विविध विषय आहेत. त्यामुळे मला कोण कोण दिसतंय. अरे वाह, चारूजी आप है? जी नमस्ते. 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 वाह, वेलकम. अनुजा. इट वॉज अ वंडरफुल सेशन. येस. और खूप कमी वाचलंय ऍक्च्युली. आता तुमच्यामुळे उत्सुकता अजून वाढली, वाचलं पाहिजे खरं तर. पण तुमच्या प्रेझेंटेशनमुळे, कारण काहीच माहिती नाही फ्रॉम वेअर टू स्टार्ट, हाऊ टू स्टार्ट. तर एक खूप छान दिशा तुम्ही दिलेली आहे. का पोएट्रीची आवड आहे, पण इंग्लिश पोएट्री कधी वाचली नव्हती. मी पण कधी म्हणजे इतक्या जवळ वाचली नव्हती. पण फक्त मला एक फायदा असा झाला की मला शिकवणारं सांगणारं कोणी नसल्यामुळे मी माझ्याच पद्धतीने गेलो आणि मला जे चांगलं वाटलं, आपण जायचं रस्त्याने, जो दगड चांगला वाटेल तो दगड खिशात टाकायचा, असंच करत मी गेलो आहे त्याच्यामध्ये. आणि मुख्य म्हणजे इथे समजण्यासाठी, समजतील, छोट्या समजतील आणि इंग्लिश आपल्याला समजेल, आणि फार काही ऐतिहासिक सामाजिक संदर्भ नसतील अशाच कविता घ्याव्या लागल्या. ते करताना फक्त मात्र मी आम्हाला डायरेक्ट वाचून समजलं नसतं. जे शब्द जसं सांगितलं ते आम्हाला डायरेक्ट वाचून समजलं नसतं.
तुम्ही ते एक्सप्लोर नाही केलं हो, आणि म्हणूनच एक्सप्लेन मी केलं आम्हाला नीट. म्हटलं ते टेक्स्ट निदान काय 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 कविता वाचून समजतात म्हणजे त्याच्यामध्ये. हा म्हणूनच तर म्हटलं की कदाचित काय माझ्या एखाद्या वेळी माझ्या उच्चारामध्ये किंवा याच्यामुळे तो शब्द कळला नाही म्हणून आम्ही साईड बाय साईड टेक्स्ट पण दाखवत होतो की ह्या कवितांचं टेक्स्ट आहे म्हणून आहे असंच. खूपच छान सेशन होता. अजून मोठा पाहिजे होता असं वाटायला लागलंय. नाही हे अजून असं पार्ट 2 असतं की व्हायला पाहिजे. हे असं असतं की प्यास कुछ और बडा दी झलक दिखला की असंच असतं. ते झलक तरी कविता दाखवली का? वाचल्या आम्हाला झलक पण माहिती नव्हती आतापर्यंत. हो, दॅट इज समथिंग रिअली ग्रेट. हिंदी आणि मराठी पोएट्री आपण वाचतो, पण याची झलक सुद्धा माहिती नव्हती. शाळेत सुटलं ते कधीच. आणि याच्यामध्ये मुख्य म्हणजे कवयित्रीने लिहिलेल्या कविता जास्त घेतल्या मी कारण त्या हम्म. आम्हाला जास्त समर्पक आणि जास्त ह्या वाटल्या. अनुजा ओक मॅडम पण लिहितायत, अजून ऐकायला आवडेल. पण ते खरंच आहे, तहान म्हणजे अजून हवं असेपर्यंत सेशन संपतंय म्हणजे सेशन खूपच छान आहे, हा त्याचा अर्थ होतो. तर आम्हाला पार्ट 2 ची आम्ही फरमाईश करतोय. सगळ्या ऑडियन्सच्या वतीने मी फरमाईश करतेय तुमच्याकडे आणि ऑर्गनायझर्सना जेव्हा कधी पुन्हा सवड असेल का वेगवेगळे विषय घेत असतात, नाही, तर जरूर करूया आपण काही 2-3 महिन्यांनी, तर आम्हाला पुन्हा अजून त्याचं रसग्रहण आणि रसपान करायला आवडेल. काही भाषांतरित कविता आहेत माझ्या त्यामुळे आपण वेगवेगळ्या इतर भाषांमधनं भाषांतरित झालेल्या कवितांचं सुद्धा आपण हिंदी इंग्लिश असं ते करू शकतो. नक्की नक्की. जरूर. म्हणजे हॉलिवूडमध्ये कसं पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे सिक्वेल येत जातात ना, तसं नक्कीच आपण करायला हरकत नाही. हो हरकत नाही. पण ते मला म्हणजे वाटतं मुकुंद गडकरींना काय बोलायचंय मुकुंद. नाही मला जयंतराव छान झालं. हा आणि युवेर तुमचं होम ग्राउंड आहे, त्याच्यामुळे आणखीन मजा आली ऐकायला असं मला वाटतं. मस्तच नाही, विषय आहे तुमचा. कविता हा तुमचा प्रांत चांगला. वी नो दॅट. बरोबर आहे ते म्हणजे आपल्यासाठी वानखेडे स्टेडियम आहे. आणि नाही पण त्याच्या अमेरिकन हे नवीन चांगलं वाटलं. हा मला तिची कविता होती तुमची एक, त्याच्यात ती मायनर. आय वॉज अ मायनर. हा मायनर मध्ये शेवटच्या ओळीत कलाटणी म्हणजे ते सॉनेट टाईप वाटलं की पहिल्या सगळ्या ओळीमध्ये एक निराशेचा सूर आहे आणि शेवटचे एकदम 14व्या turning ओळीत कलाटणी हा असू शकतं. शेवटचे पॉइंट एकदम सॉनेटला जसं असतं ते हो त्या टाईपचं वाटलं ते असं. माझा काय कवितेचा असा अभ्यास नाही, जस्ट एक स्ट्राईक झालं आणि काही नाही. मस्त वाटलं. पण ते हिची गृहिणी म्हणून हाऊस वाईफची कविता आहे ती पण मस्त. टिल ड्रॉप आउट काउंटिंग मार्क्स म्हणजे हा ते मस्त म्हणजे रिअली गुड म्हणजे चांगला वाटला. नाही मी And फक्त आम्ही I- काय केलं की कॅनव्हास नाही फक्त हे केला सगळ्या हा. प्रकारचे विषय सगळ्या प्रकारच्या कविता सगळ्या प्रकारचे भाव आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे गोरे काळे यांचं त्यांच्या भाषेत त्यांच्या लिहिण्यामध्ये फरक असतो ते सगळं हो, हो. यावं. मजा वाटली, चांगला वाटलं. सिक्वेल आवडेल. आय सेकंड ओपिनियन ऑफ दी सेम चारू मॅडम आणि वजय सरांचं. आय सपोर्ट दॅट. येस थँक्यू. येस. आणि हे कसं याच्यासाठी ऑडियन्स तसा पाहिजे म्हणजे समजणारा आणि इंटरेस्ट असणारा. त्यामुळे बरोबर. योग्य श्रोत्यांसमोर करायचंच हे काम आहे तसं. आणि शब्दांगणावर तो योग्य प्रकारचा श्रोता मिळतो हे आपल्या सगळ्यांना ध्रुव माहिती आहे. अकॅडमीचं खरोखर अभिनंदन आहे. खूप छान उपक्रम घेत असता तुम्ही आणि हा वेळोवेळी. 104 खूपच वा आहे सुंदर. म्हणे. सगळे कार्यक्रम छान दर्जेदार असतात. आणि दिस इज 104th. त्याबद्दल ध्रुव अकॅडमीचं पण कौतुक आहे. हो म्हणजे किती सातत्याने गेले 2 वर्ष ही सगळी मंडळी करतायत. खरोखरच. आणि ह्या विषयासाठी तुमची निवड त्यांनी करणं म्हणजे त्यामध्ये पण ध्रुव अकॅडमीचं कौतुक आहे की कुठला विषय कुठला माणूस मांडू शकतो हे सिलेक्शन करणं परफेक्ट. त्याबद्दल पण खरं अभिनंदन आहे. धन्यवाद. चारू मॅडम तुमचंही एक सेशन होऊन जाऊन दे आता. हो ते एवढे तुमच्या एक्सपर्ट सेशनची वाट बघतोय आम्ही आता. येस वेल सेड वजय सर. येस येस येस. तेवढे एक्सपर्ट्स बसले की 1 वर्ष जाईल म्हणजे माझा नंबर यायला. इतके एक्सपर्ट्स बसलेले आहेत सगळे वेगवेगळ्या उर्दू साहित्य शाहीर वगैरे चांगला अभ्यास आहे. नाही, आम्हाला आवडेल नक्कीच चारू मॅडम. करूया आपण केवढे एक्सपर्ट्स बसलेले आहेत. मला तर ऐकायला आवडेल. श्रोतांमध्ये आता बसायला आवडेल मला, कारण बोलणं खूप झालं आता माझं. ऐकायला पण पाहिजे थोडस.
अजून कोणाला काही बोलायचं आहे? विनोद, तुझं स्वतःचं काय मत आहे? नाही नाही, मला काल मी खरं सांगू तर काल मी जेव्हा कविता वाचल्या तेव्हा मला पण सगळ्यांचे अर्थ लागले होते असं नाही. आज मला आता तुमच्याकडून ऐकताना मला त्यातला जे सूक्ष्मता आहे ती कळली फ्रँकली. आणि तुम्ही म्हणाला तसं की रेफरन्सेस सगळे माहिती नसतात आणि त्याच्यामुळे ती कविता पूर्णपणे त्यावेळेला पोहोचली नव्हती. आज ती अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचली असं मला पण तसंच वाटलं. त्यामुळे या सत्राचा फायदा तर खूपच झाला. मग चारू मॅडम म्हणाल्या की इट्स जस्ट अन ओपनिंग आपल्याला मिळालेलं आहे आणि कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे असं एक थोडंसं हे मिळालेलं आहे. बरोबर. डेफिनेटली. मागच्या वेळेचं तुझं हरिवंशराय बच्चनांचं पण सत्रच छान झालं होतं. हो, चांगलं झालं होतं. थँक्यू. आणखी कोण आहे? अजून कोणी हेमंत बोलायचं दिसतोय. कोणाला? हेमंत, अनुजा म्हणजे ओळखीची मंडळी. शशांक. हो. बुद्धी. काका ऐकतोय मी, पण काय माझा तो विशेष प्रांत नसलेला मी म्यूट आहे. तर तू कुठल्या खूप छान झालं सत्र. तुझा प्रांत कुठला ते तरी कळू दे जरा. काय तुझा प्रांत कुठला ते तरी कळू दे. माझा प्रांत? अच्छा. नाही तो आहे बाकीचं बरं. मला वाटतं हेरम व्हिएतनाम वॉर बद्दल चिकार बोलेल, अमेरिकेच्या वॉर बद्दल बोलेल. आम्हाला आवडेल ऐकायला ते विषय, पण तुम्ही आम्हाला नोटिफिकेशन कळवा कधी ठेवताय. काहीच नक्की. माहिती नाही त्या विषयाबद्दल. ऐकायला आवडेल. आणि काही काही व्हिएतनाम वॉर वरचे जे सिनेमे आहेत ना, विशेषतः प्लटून वगैरे, ते फार म्हणजे त्याच्यावर चर्चा सुद्धा होऊ शकते चांगली. हो हो, अक्षरशः एकेका सिनेमावर एक सेशन होऊ शकतं एक अगदी. सेशन होऊ शकतं. मग तो विषय घ्या आता. आम्हाला तर काहीच माहिती नाही. आम्ही झिरो आहोत त्या विषयामध्ये. साहिर वगैरे कसं बरेच काही नाही, बरेच जणांना बरेच काही माहिती असतं. तो विषय हेरम, घेऊ साहिलचं कधीतरी, पण ऐकायचं हे असेल तर खूप व्हिएतनामचं एक इंटरेस्टिंग. सेशन कर, मग आपण साहिलसाठी विनंती करू. काय काय काय? मी म्हटलं हेरम बोका यांना म्हटलं मी की तुम्ही एक मगाशी प्लॅटूनचा जो उल्लेख केला त्याच्यावर एक सेशन करा, मग आपण साहिलचं सेशन पण करू शकतो. आधी साहिरचं साहित्य कधी घेऊया. करू शकतो. म्हणजे नाही, मी काही एका काही पायावर तयार आहे. फक्त काही काही सिनेमे असे हे आहेत की काहीच माहिती एका नाही. सिनेमावर पूर्ण नवीन विषय आहे. सेशन हे करता येईल. म्हणजे अर्थात बोलता येईल. तो आधी पाहिलेला असावा, पण त्या सिनेमामध्ये आधीच ऑडियन्सला कळलं की बघून ठेवतील ना सगळे श्रोते, दर्शक हो, हो, बघून हो. ठेवतील सगळे आणि मग सेशन करून टाकतील. नाही, नक्की काही काही सिनेमे आहेत असे बरेच. हम्म. व्हिएतनाम सेव्हिंग प्रायव्हेट रॅन सारखा सिनेमा आहे.